नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. 10,000 टन द्राक्ष गेली 7 समुद्रापार. सांगलीतून 22 देशात द्राक्षांची निर्यात. आखाती युद्धामुळे गतवर्षीच्या तुलनेत घट. सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांनी प्रतिकूल परिस्थितीतही जिद्दीने द्राक्षांचे उत्पादन घेऊन ती 7 समुद्रापार निर्यात ही केली. जिल्ह्यातून आखाती देशांसह युरोपातील 22 देशात तब्बल 746 कंटेनर मधून 10,135 टन द्राक्षांची निर्यात केली आहे. जिल्ह्यातून यंदाच्या हंगामात 8,356 शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यात करण्यासाठी 4,435 हेक्टर द्राक्ष बागांची नोंदणी केली होती. मात्र गतवर्षी द्राक्ष पिकावर नैसर्गिक संकटाची मालिका सुरू होती. त्याचा परिणाम द्राक्ष निर्यातीच्या नोंदणीवर झाला. त्यामुळे नोंदणीत घट झाली. परंतु शेतकऱ्यांनी मोठ्या जिद्दीने काटेकोर व्यवस्थापन करत द्राक्ष बागा साधल्या. नैसर्गिक संकटाच्या आपत्तीमुळे अपेक्षित उत्पादन त्यांच्या हाती आले नसले तरी त्यांनी अशा परिस्थितीतही द्राक्ष निर्यातीस पुढाकार घेतल्याचं चित्र आहे. जिल्ह्यातून सर्वाधिक निर्यात आखाती देशात होते. परंतु मध्य पूर्वेतील युद्धाच्या परिस्थितीचा फटका यंदा निर्यातीला बसल्याने निर्यात संथगतीने सुरू होती. युरोपियन देशात द्राक्ष निर्यातीला गती होती. यंदाच्या हंगामात एकंदर निर्यातीची गती फारशी नसल्याचे चित्र होते. अशा परिस्थितीतही जिल्ह्यातून 10,135 टनापर्यंत द्राक्षांची निर्यात झाली आहे. गतवर्षीच्या हंगामात युरोपियन व आखाती देशात 17,897 टन निर्यात झाली होती. त्याच्या तुलनेत कमी निर्यात झाली आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.